नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या गाड्यांवर हेल्यानगर असा चुकीचा उल्लेख आढळल्याने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा सरळ अवमान झाल्याचा आरोप शहर विकास दक्षता मंचने केला आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसेच मनपाच्या या वाहनांवर ना नंबर प्लेट आहेत ना चालकांकडे वाहन चालवण्याचे अधिकृत परवाने, अशी गंभीर बाब या निवेदनात नमूद करण्यात आली आहे। यामुळे केवळ अपमान नव्हे तर नियमभंग आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे। सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी सुरू असलेले पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांना आकर्षक नदी परिसराचा लाभ घेता येणार आहे। आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाची माहिती दिली। त्यांनी सांगितले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली ही योजना आता वास्तवात उतरते आहे। सदरील कामात पुणे महामार्गालगत सीना नदी पात्रात जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरण आणि पायवाटींची निर्मिती करण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात अमरधाम परिसर आणि तिसऱ्या टप्प्यात सावेडी भागातील नदी परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। अहिल्यानगर शहरामधून जात असणारा नदी प्रवाह म्हणजे आपलं सीना नदी आणि ह्या सीना नदी करता 2009 साली देखील महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करण्यात आला होता। पण त्या काळामध्ये काही राजकीय लोकांकडून त्याला विरोध झाला आणि ते काम होऊ शकलं नाही आणि म्हणून त्याचा नंतर या अहिल्यानगर शहरातील जनतेने ज्यावेळेला विधानसभेची जबाबदारी ही माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतरूपी ज्यावेळी दिली तर त्यावेळेसपासून अगदी 2016 मध्ये या नदीपात्राकरता हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेसपासून जो पाठपुरावा केला त्याच्यातनं आज कुठंतरी आपल्याला सीना नदी सुशोभीकरण किंवा सीना नदीचं पात्र मोजण्याचं काम आणि पात्र मोजून झाल्यानंतर सीना नदी सुशोभीकरण करण्याकरता आता कुठेतरी कामाला सुरुवात झालेली आहे, वेग आलेला आहे। लवकरच हा जो काही सीना नदी सुशोभीकरणामधला प्रकल्प आहे त्यातला पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण ज्यावेळेला पुण्यावरनं म्हणजे कार्टिक चौक मार्ग जेव्हा येतो तर त्या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिकच्या ब्रिजवरती त्याचं सुशोभीकरणाचं काम आणि तिथं वॉकवे म्हणजे अगदी विनायकनगरची मंडळी असेल, गुडगाव रोडची मंडळी असेल, या परिसरामध्ये ह्या मागच्या बाजूने सुद्धा येऊ शकते अशा प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे। आणि हा टप्प्याबरोबर आता नगरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अमरधामच्या परिसरामध्ये देखील मागच्या बाजूला त्या भागात देखील आता तिथं देखील ते काम लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यातनं निश्चित रूपाने नगरकरांकरता एक सायंकाळच्या वेळेला असेल किंवा नदीपात्र सुशोभीकरण करून तिथं फिरण्याची व्यवस्था देखील आता या ठिकाणी नागरिकांकरता केली जाणार आहे। त्यामुळं निश्चित हे सगळं नदीपात्र सुशोभीकरण झाल्यानंतर आपल्याला शहरामध्ये आल्यानंतर किंवा नदीपात्र कसं असू शकतं याच्या प्रकारे सुरुवात करण्याकरता आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। याला अजून बराच कालावधी लागेल पुढच्या कामांना, पण निश्चित आता सुरुवात कुठेतरी झालेली आहे। त्यामुळं निश्चितच एक नागरिकांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण आपल्याला या कामाच्या पुढे पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरालगतच सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यासाठी शिर्डीकडे स्थलांतराचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आप शहराध्यक्ष भरत खाकाळ यांनी दिलाय। तसेच शहरालगतच महाविद्यालयाची उभारणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जय शिवराय। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, त्यांचे विचार आणि आचरण आत्मसात करून आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या अहिल्यानगर शहरालगत व्हावे। त्याचे कारण बाहेर देशातील असो, बाहेर राज्यातील असो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असो, जास्तीत जास्त लोक या ठिकाणी निवासी आहेत। शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यासाठी आम आदमी पार्टीने हे शासकीय विद्यालय हे शहरालगत व्हावे अशी मागणी केलेली आहे। मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठे प्रकल्प हे पळून नेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि तसे झाले तर आम आदमी पार्टी तीव्र प्रकारचे आंदोलन करेल। जय शिवराय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचे आणि सैनिक विश्रामगृहाचे उद्घाटन सोहळा 11 जून रोजी सकाळी 10 वाजता नगर सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात शहीदांच्या वीर माता, वीर पत्नी आणि माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे।
या लोकार्पण सोहळ्यात जनरल विक्रम वर्मा, ब्रिगेडियर सुनील कुमार, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. नेवासा, कर्जत, संगमनेर आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये 11 आरोपींविरोधात 5 गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सुमारे 37,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 79 गोवंश जनावरांचे प्राण वाचले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली 4 स्वतंत्र पथकांची रचना करण्यात आली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद उत्साहात आणि शांततेत साजरी केली. शहरातील कोटला येथील ईदगाह मैदानात सकाळी 9:30 वाजता प्रमुख नमाज अदा करण्यात आली. मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. तसेच नमाजीनंतर मौलानांनी खुतबा दिला आणि उपस्थितांना देशात शांतता, समृद्धी आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदींमध्ये ही ईदची नमाज अदा करण्यात आली आहे. अल्हम्दुलिल्लाह. पारनेर येथील बलदंड मल्ल चेतन रेपाळे यांनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत पुण्याच्या कौतुक डफडे यांच्यावर 2 गुणांच्या फरकाने विजय मिळवत चेतनने उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटच्या काही सेकंदात मिळवलेल्या निर्णायक गुणांमुळे या लढतीने उत्कंठा शिगेला पोहोचली. तसेच चेतन रेपाळेला विजेता ठरवल्यानंतर आयोजकांकडून कैलासवासी छबू पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा आणि रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर महापालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. या कार्यक्रमात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांचाही सहभाग होता. यावेळी शिवरायांनी प्रत्येक विभागाला जबाबदारी देऊन एक संघटित राज्य व्यवस्था उभी केली. आजही ती कार्यपद्धती अत्यंत प्रेरणादायी आहे. शासनात पारदर्शकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव ही शिवराज्याची शिदोरी होती. हे तत्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आत्मसात करावे असे आयुक्त यशवंत डांगे म्हणाले आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कैलासवासी मान पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित व्याख्यानमालेत आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडून मार्गदर्शन केले. आपल्या महाराष्ट्रात आहे तर अखंड भारताचं एक फार मोठं एक विचारांचे शक्तिस्थान आहे. तर म्हणून आज आपण त्यांचा शिवराज्याभिषेक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपण दरवर्षी साजरी करत असतो. पण त्याचबरोबर कुठेतरी शिवराज्याभिषेक दिन हा एक वेगळा उत्सव म्हणून देखील आपण साजरा केला गेला पाहिजे. आज टीव्हीवरती आपण पाहतो की नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक 1 वर नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून गाव आणि ऑड पातळीवर काम सुरू करावे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा अजेंडा तयार करून पक्षाच्या मजबूतीसाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं स्पष्ट मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी पुणे बालेवाडी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्या या शौर्याला प्रत्येक भारतीयाने सलाम करावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी
नगर शहरात तिरंगा सन्मान यात्राचे आयोजन करण्यात आले। या यात्रेची सुरुवात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। भारत माता की भारतीय सैनिकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत जिंदाबाद भारत जिंदाबाद भारतीय संविधानाचा पाकिस्तान मुर्दाबाद भारतीय सैनिकांचा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशन सक्सेस करून आतंकवाद्याचा खात्मा केला आणि आतंकवाद्याचे आतंकी कारवाई करणारे सर्व बंकर उद्ध्वस्त करून आतंकवाद मोडीत काढण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलं। त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या शौर्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्या भारतीय सैनिकांचा सन्मान होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रेची सुरुवात रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात भारतीय सैनिकांचा गौरव करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भारतीय सैनिकांना सलाम म्हणून, भारतीय सैनिकांचा सन्मान म्हणून, भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रॅली करून बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी भारतीय सैनिकांचा सन्मान करण्याचं काम केलेलं आहे। आणि ज्या आतंकवाद्यांनी आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणे, त्याचप्रमाणे निष्पाप लोकांचा बळी घेणे हे इथून पुढं चालणार नाही किंवा खपवून घेतलं जाणार नाही। टीट फॉर टेट जसं तसं उत्तर दिलं जाईल। ही घेतलेली भारतीय सैनिकांची जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं, त्याची इतिहासात तर नोंद झालीच आहे, परंतु भारतीय सैनिकांबद्दल या देशातील सर्व नागरिकांना जो गर्व आहे आणि त्या सर्व नागरिकांच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज त्या सर्व वीर सैनिकांना आम्ही सॅल्यूट करतो आणि या मिशनमध्ये जे जे भारतीय सैनिक शहीद झाले, जे निष्पाप लोकांचा बळी गेला, त्या सर्वांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम। भारतीय सैनिकांचा भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। जय भीम। अवकाळी पावसात झालेल्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या तन्वी रासने यांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। नगर शहरातील सारसनगर परिसरात 27 मे रोजी घराचा स्लॅब कोसळल्याने तन्वी रासने या 12वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी तात्काळ पुढाकार घेत शासन स्तरावर पत्रव्यवहार करून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला। तसेच तन्वी रासने यांच्या आठवणींना जपत त्यांच्या पालकांनी सेवाभावी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। अहिल्यानगर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे केडगाव परिसरातील अमरधाम स्मशानभूमी आणि आंबेडकर भवनाच्या भिंती कोसळल्या आहेत। या दोन्ही ठिकाणची पाहणी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज सकाळी केली। त्यांनी तात्काळ बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले असून नव्या भिंती उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले। पावसामुळे स्मशानभूमीतील दहन ओट्यावरील लोखंडी जाळ्याही तुटल्या असून
त्या लवकरच बदलण्यात येतील अशी माहिती आयुक्त डांगे यांनी दिली. अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल आभार मानून सत्कार केला. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचेही आभार मानले. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि शहर उपाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते. अहिल्यानगर शहरात एक महिला आणि तिच्या कुटुंबियांना व्याजाने पैसे दिलेल्या इस्माने पैसे परत मिळाल्याच्या नंतरही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पैशांच्या तगाद्यात महिलेवर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. या संदर्भात पीडित महिलेने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे. या प्रकारानंतर सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला. त्यामुळे न्याय मिळण्याची आशा कमी झाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेचा 100% निकाल लागला. 21 वर्षांपासूनची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवून विद्यालयातील 118 मुली विशेष प्रावीण्याने आणि 70 मुली प्रथम श्रेणीत तर 15 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. गौरी संतोषकुमार काळे हिने 97% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. रिया प्रवीण बोरा आणि वैष्णवी संतोष औशीकर या दोघींनी 96.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रणाली आदिनाथ शिंदे 95.40 गुण घेऊन तिसरी आली. साईबन आणि दिशान ऍड्स आयोजित निबंध स्पर्धेत फैजान मिर्झा, सार्थक बंग, प्राची नवले यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. पर्यावरण दिनाच्या दिनी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. कार्यक्रमांच्या प्रारंभी डॉक्टर सुधा कांकरे यांनी पर्यावरणासंबंधी सर्वांना शपथ देऊन निसर्ग प्रेमाविषयी कटिबद्धता ठेवण्याचे आवाहन केले. छत्रपती अभियांत्रिकीमध्ये आयोजित प्लेसमेंटच्या विविध संधींचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी नामांकित कंपनीमध्ये निवड निश्चित केली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागासाठी 100% प्लेसमेंट झाले असून सिव्हिल इंजिनिअरिंग 74% तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 62% आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 68% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट विविध कंपनीमध्ये झाले आहे. यामध्ये नगर, सुपे, चाकण, रांजणगाव, नाशिक येथील खासगी कंपनी, काही शासकीय, निमशासकीय तसेच बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवत महाविद्यालयाचे नाव एका वेगळ्या स्तरावर घेऊन गेले आहेत. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.